श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला आज हा 15वा श्लोक आहे. आता याच्यावर आपण निरूपण बघूया. अर्जुन वाच. आता अर्जुन काय म्हणतो? आधी संजय वाच होता आधीच्या श्लोकामध्ये. संजयने सांगितलं. आता अर्जुन काय म्हणाला? पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेष संघान ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरगाश्च दिव्यान् पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्गान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वान् उर्गांश्च दिव्यान्. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे भगवंता, मी आपल्या त्या विश्वरूप शरीरामध्ये सर्व देव बघितले. जेवढे काही देव आहे म्हणा, सर्व देवांना मी बघितलं. तसंच अनेक भूतांचे समुदाय, म्हणजे अनेक प्राणी मात्र. मनुष्य प्राणी देव तर होतेच, पण मनुष्य प्राणी आणि इतर सर्व प्राणी त्यांचे समुदाय मी बघितले. काय काय बघितलं ते सांगितलं. आणि एवढंच नाही तर कमलाच्या आसनावर विराजमान असलेला ब्रह्मदेव त्याला बघितलं. कमलाच्या आसनावर विराजमान असलेले ब्रह्मदेव त्यांना मी बघितलं. आणि कैलासावर राहणारे भगवान महादेव त्यांना मी बघितलं. आणि भगवान विष्णू त्यांना मी बघितलं. आणि सर्व ऋषी, सप्तर्षी, अनेक ऋषी, ऋषी मुनी आणि अनेक दिव्य सर्प यांना म्हणले मी पाहत आहे. सर्प म्हणजे पाताळातले पाताळ लोक, सप्त पाताळ. आणि देव आणि ऋषी म्हणजे वरचे सप्त लोक, सप्त ऊर्ध्व लोक. म्हणजे एकूण चतुर्दश भुवन ब्रह्मांड त्यांनी भगवंताच्या त्या शरीरामध्ये बघितलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, अद्भुत अशा विश्वरूपाच्या दर्शनाने काय झालं, की श्रीकृष्णाच्या ठिकाणचं ईश्वरी महात्म्य त्याचं एवढं ठसलं, की आता त्यांनी श्रीकृष्णाला केवळ सुहृद किंवा मित्र एवढ्यापुरते त्यांचे संबंध नाही राहिले. तर आता त्यांचे संबंध काय झाले, तर त्याचा संबंध देव आणि भक्त असे संबंध प्रस्थापित झाले. आता आणखी एक गुह्य आहे. गुरु आणि शिष्य असे संबंध येतात आधी, आणि त्याच्यानंतर देव आणि भक्त. तर असं वाटेल की देव भक्त संबंध हे कनिष्ठ दर्जाचे आहे आणि शिष्य आणि सद्गुरू हे श्रेष्ठ संबंध आहे. असं नाही म्हणत. तर सद्गुरूंच्याच ठिकाणी सद्गुरू शिष्य असे संबंध प्रस्थापित होता होता याचा अनुभव घेता घेता नंतर त्या संबंधाचं रूपांतर देव आणि भक्त या संबंधात होतं. सद्गुरू हे देव होतात आणि त्यांचा शिष्य हा भक्त होतो. त्याला ते भक्त म्हणतात आणि तो त्यांना देव म्हणतो. तेव्हा भगवान त्यांनी या या श्लोकामध्ये देव हा शब्द वापरलाय. पश्यामि देवांस्तव देवदेहे. पश्यामि देवा, सर्व देवांना मी बघतोय. मी आपल्या शरीरात सर्व देवांना बघतोय. पश्यामि देवांस्तव देव देह देव. तुझ्या हे देवा, तुझ्या देहात मी अनेक देवांना बघतो. देव शब्द हा 2 ठिकाणी आलेला आहे. पश्यामि देवांस्तव, देवांना मी बघतो. हे देवा तुझ्या देहात बघतो. तेव्हा त्याचा त्याचा संबंध आता गुरु शिष्य संबंध राहील. आधी शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम असं म्हटलं. तेव्हा गुरु शिष्य संबंध, आधी मित्र संबंध होता. सखा सुहृद आधी असा संबंध होता. त्याच्यानंतर शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम.
की त्याला जेव्हा काही सुचेनासं त्याला त्याच्या ठिकाणी जेव्हा भ्रम निर्माण झाला, तो भ्रम दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला शरण गेला. तेव्हा गुरु-शिष्य संबंध प्रस्थापित झाले. ज्ञान देण्यासाठी आणि नंतर त्यांनी सर्व ज्ञानाचा आणि अद्भुत असा स्वरूपाचा अनुभव घेतला आणि त्याच्या ठिकाणी प्रेम, भक्ती दाटून आली. तेव्हा त्यांचे देव आणि भक्त असे संबंध झाले. असं हे गूढ आहे म्हणा. तेव्हा आता त्यांनी श्रीकृष्णाला केवळ सुहृद किंवा मित्र एवढ्यापुरतं संबंध मर्यादित राहिले नाही. तर तर शिष्य आणि सद्गुरू असे संबंध आले. आणि त्यानंतर आता विश्वरूप बघितल्यानंतर देव आणि भक्त असे संबंध प्रस्थापित झाले आणि म्हणून त्यांनी देव हे संबोधन दिलं. हे जे संबोधन असतं म्हणजे हे फार महत्वाचं. धनंजय म्हटलं, इथे देव म्हटलं. त्याला अर्थ आहे ना. साभिप्राय आहे, त्याला काहीतरी अभिप्राय आहे. तेव्हा असे संबंध प्रस्थापित झाले. आधी ते दोघे मित्र होते. त्याच्यानंतर शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम या वचनाने अर्जुनाने श्रीकृष्णाशी सद्गुरू शिष्य असे नातं जुळवलं. आणि त्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला अत्यंत गुह्य रहस्यमय ज्ञानाचा उपदेश केला. अरे बाबा हे गुह्य आहे, हे ही साधना आहे, असं त्याला सांगितलं. ज्ञानाचा अनुभव, गुह्य रहस्यमय ज्ञानाचा उपदेश केला. आता त्याला जेव्हा आपलं व्यापक विश्वरूप दाखवलं, कार्यरूपाने त्याला कार्यात समाविष्ट करून घेतलं. म्हणून सद्गुरू त्याला कार्यात समाविष्ट करून घेतात. आणि त्याला आपलं विश्वरूप, मी व्यापक आहे बघ, एवढे माझे भक्त आहेत. मी एकटा नाही म्हणजे, एवढे माझे भक्त आहेत. एवढं माझं कार्य आहे. एवढं माझं ग्रंथ आहेत. एवढे माझे काव्य आहेत. हे बघ म्हणलं, हे माझं हा कार्यदेह आहे. हा एवढा माझा देह आहे म्हणलं. विश्वरूप आहे म्हणलं. तेव्हा हे विश्वरूप दाखवल्यावर अर्जुनाच्या ठिकाणी भक्तभाव निर्माण झाला आणि त्याने भगवंताशी देवभक्त असं संबंध जोडले. देवभक्त संबंध जोडले. एक फार गमतीदार प्रसंग होता. परमानंद स्वामींचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्याच्यावर आम्ही परमानंद स्वामींनी आम्हाला सांगितलं, तुम्ही याच्यावर प्रस्तावना लिहा. तेव्हा आम्ही प्रस्तावना लिहिली आणि परमानंद स्वामींनी प्रस्तावना त्यांचं हृदगत लिहिलं. त्याच्यात त्यांनी लिहिलं, की श्री निजधामानंद स्वामी हे आमचे प्रेमी भक्त आहेत. निजधामानंद स्वामी हे आमचे अत्यंत प्रेमी असे भक्त आहेत, असं त्यांनी लिहिलं. आता दुसरे जे होते ते हे शिष्य होते. त्यांचा प्रेस होता मोठा, चांगले धनिक होते, धनवान होते. तेव्हा त्यांना त्यांचाही उल्लेख केला, की त्यांनी छापून दिलं. त्यांनी काही पैसे न घेता, धन न घेता त्यांनी ते पुस्तक छापायचे महाराज. आमची आमची पुस्तकं, माझी पुस्तकं त्यांनी काही धन न घेता छापली होती. तेव्हा त्यांचाही उल्लेख केला, की तेवढा त्याग त्यांनी केला सद्गुरूंच्या कार्यासाठी. तेव्हा त्यांचं नाव घेताना त्यांनी उल्लेख केला, की आमचे प्रिय शिष्य असं त्यांनी त्यांचा उल्लेख केला. आमचे प्रिय शिष्य. तेव्हा प्रिय भक्त आणि प्रिय शिष्य असं त्यांनी वाचलं आणि त्यांना असं वाटलं, अरे याच्यात फरक काय आहे बरं? विजयधामानंद स्वामींना त्याने प्रिय भक्त असं म्हटलं आणि आपल्याला प्रिय शिष्य असं म्हटलं. तर त्यांना थोडंसं वाईट वाटलं, की आपली जरा काय तेव्हा आपली अवस्था हे पण त्यांना माहिती होतं. मग तरी त्यांनी विचारलं परमानंद स्वामींना, की असं तुम्ही लिहिलं, मी याचा अर्थ काय याचा? ते म्हणले, मला जाणून घ्यायचं. मला त्यांच्याबद्दल काही नाही आवडत. त्यांचं महात्म्य आहे म्हणाले. मी ओळखतो विजयरामानंद स्वामी त्यांचे आमचे खूप प्रेमाचे संबंध संबंध होते. पण म्हणले त्यांच्यावर माझं प्रेम आहे म्हणाले. परंतु मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे, की याच्यात फरक फरक काय असतो? तर मग परमानंद स्वामींनी त्याला सांगितलं, की म्हणाले, आधी तो आधी त्याला सखा करतात, मित्र करतात, मैत्री करतात त्याच्याशी आणि मग मैत्री झाल्यानंतर त्याला जे दुःख आहे, त्याला काही कष्ट आहे, काही सांसारिक हे आहे आणि त्याच्या अडचणी दूर करतात
आणि त्याला कार्यात घेतात. त्याला मंत्र देतात. मग गुरु शिष्य नातं निर्माण होतं. आणि गुरु शिष्य नातं निर्माण झालं, की मग त्याला हळू घडवता येतं त्याला. नाहीतर घडवण्याचा काही प्रश्नच येणार नाही. नाहीतर त्याच्यात काही बदल होणारच नाही. तेव्हा गुरु शिष्य नातं होतं. मग सद्गुरूंनी सांगितलं तेवढ्या तशा तर गोष्टी करतो. पण तिथे प्रेमाची उत्कटता नसते म्हणा. प्रेम असतं, पण प्रेमाची उत्कटता ती भावनेची असते, भावाची नसते. प्रेम असतं, प्रेम भावनेच्या रूपात असतं. आणि भावनेचं असं आहे, की तिने उंच गेली तर केवढी तरी उंच जाते आणि खाली गेली तर खूप खाली जाते. म्हणून भावनेचा भरोसा धरता येत नाही. गुरु-शिष्य नात्यामध्ये भावना असते. भावना उत्कट असते. परंतु अज्ञान असल्यामुळे तो किती उंच जाईल आणि किती खाली येईल काय सांगता येत भरोसा नसतो. परंतु एकदा त्यांचं महात्म्य कळलं, तो कार्यामध्ये सहभागी झाला, समरस झाला आणि त्याला महात्म्य कळायला लागलं, की ते जे प्रेम आहे म्हणजे त्याला जेव्हा ज्ञान होतं, त्याला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं, सद्गुरूंनी ज्ञान दिलं, ज्ञानाचा अनुभव आला, की मग ते भावनेचं राहत नाही म्हणले प्रेम. ते प्रेम ज्ञानोत्तर भक्ती राहते. आणि ते भावनेचं न राहिल्यामुळे त्यात अनड्युलेशन ज्याला असं म्हणतात. चढ-उतार नाही राहत. ते समान असं वाहत राहतं प्रेम. जसं नदी संतपणे वाहत राहते तसं. तर हा देव आणि भक्त यांच्यात फरक आहे ना. आणि देवभक्त संबंधात जे ज्ञान असतं ते अपरोक्ष ज्ञान होतं. म्हणजे त्याचा अनुभवाचं ज्ञान होतं त्याला. आणि या संबंधात त्या ज्ञानाचं रूपांतर होतं. ज्ञानाचं रूपांतर अनुभवात होतं. कारण जो ज्ञान सांगतो आहे तो प्रत्यक्ष परमेश्वरच आहे. असं महात्म्य त्यांच्या ठिकाणी. त्याच्यात किंतु परंतु अजिबात नाही. नाही पण सद्गुरू असं सांगतात, पण हे असं आहे, मला असं वाटतं, वगैरे, वगैरे काही राहत नाही. त्यालाच महात्म्य म्हणतात. महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादा. तिथे राहत नाही. महात्म्य त्याच्या ठिकाणी पूर्ण ठसलेलं असतं. गुरु साक्षात परब्रह्म. सद्गुरू हे परब्रह्म आहे. एका जनार्दनी गुरु परब्रह्म. त्याचे परिणाम सदामुखी. ते परब्रह्म आहे हे महात्म्य ज्ञान जर त्या शिष्याच्या ठिकाणी ठसलं नाही, तर त्याला सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाची अपरोक्षानुभूती येत नाही. म्हणजे अनुभव येत नाही. म्हणून भगवान गीतेतच म्हणतात, "अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् परं भावमजानन्तो मम भूत महेश्वरम." अर्जुनाला म्हणतात, "अरे अर्जुना, म्हणले लोक मला जाणत नाही म्हणले. असे मूढ लोक आहेत. माझाही अवमान करतात म्हणाले. हे कौरव म्हणाले, माझाही अवमान करतात. अवजानंती मां मूढा, त्याचे मूढ आहे म्हणे. मानुषीन तनुमाश्रिताम. मी हा मनुष्य देह धारण केलाय म्हणून म्हणाले. ते माझं महात्म्य विसरतात. त्यांना वाटतं की आपल्यासारखेच मनुष्य आहेत. माझा भाव, परम भाव अजानंतो मम भूत महेश्वर. माझा जो परम भाव आहे, परमात्मा स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूपाचा जो भाव आहे. मी भूतांचा महान ईश्वर आहे. ते विसरतात मला. तसंच म्हणजे सद्गुरूंच्या मानवी देहाकडे बघून लोक केवळ ते साधारण मनुष्य व्यक्ती आहेत. आता सद्गुरू साधारणच राहणार ना. परंतु भक्त ओळखतात. कार्यक्रम असला की त्यांचं रूप पालटतं म्हणजे. तेव्हा ते महात्म्य ओळखतात. अरे काय तेज आहे. तेव्हा ते ओळखतात. ते केवळ मनुष्य किंवा व्यक्ती आहेत असा मर्यादित भाव जो त्याच्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. त्या ठिकाणी त्याच्या देवत्वाचं विस्मरण होतं आणि अपमान देखील घडतो. म्हणून या देवभक्त संबंधाचं असाधारण महत्व आहे. म्हणून गुरु-शिष्य संबंधातून आपल्याला भक्तांना देव-भक्त संबंधाकडे जायचंय. नुसतं गुरु-शिष्य संबंध नाही. गुरु-शिष्य संबंधातून देव-भक्त संबंधाकडे जायचंय म्हणजे ही साधना आहे. आणि ही साधना कशी होते? तर त्यांचं महात्म्य, सद्गुरूंचं महात्म्य ठसत जातं. सद्गुरूंचं महात्म्य आपल्या अंतःकरणात ठसवून घ्यायचं, ही ती साधना आहे. मग देव-भक्त संबंध घडतात आणि मग त्या देवभक्त संबंधात त्याचं रूपांतर होतं. आणि तेव्हा त्याला आनंदाचा अनुभव येतो.
नाहीतर आधी आनंदाचा शांती, समाधान, आनंद याचा अनुभव तेव्हाच येतो म्हणाले, की जेव्हा देवभक्त संबंध घडतात. आणि हे देवभक्त संबंध काय आहेत, कसे आहेत, ते परमानंद स्वामींची 2 पद आहे, फार चांगली. ते सांगतात कशी साधना आहे. देवभक्त जोडी जोडी, देवभक्त जोडी. देव भक्तांना जोडून घेतो. अरे या, या, या. आणि मग तो देव आणि भक्त यांची जोडी होते. जोडी-जोडीने ते कार्य करतात. एकटा नाही करत तो. नाही सद्गुरू मी असं अमुक करतो, तमुक करतो असं नाही. देव आणि भक्त जोडीने कार्य करतात. ते अविनाश आणि आम्ही असं मिळून तो कार्यक्रम झाला. काय त्यांनी तो कार्यक्रम झाला. जोडी-जोडीने कार्यक्रम. तेव्हा देवभक्त जोडी-जोडी किरण मुळे आणि आमचं अशी जोडी आहे. कुठले का त्यांना सांगितलं, की आता असं संप्रदाय द्यायचा आहे. लगेच हो, हो. आणि लगेच ते तयारी करतात सगळे. तेव्हा देव आणि भक्ताची जोडी याला भक्ताचे देव-भक्त संबंधामध्ये तो कसा संबंध हे साधन आहे म्हणा. देवभक्त जोडी जोडी, देवभक्त जोडी, आनंद तेथे घडोघडी, आनंद तेथे घडोघडी. तो देवभक्ताची जोडी झाली, की मग त्याला आनंदाचा अनुभव यायला सुरुवात होतो. आधी गुरु शिष्य याच्यात ज्ञान होतं. अगदी आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल म्हणा. परंतु आनंद नाही म्हणा. परंतु तो जेव्हा सद्गुरूंच्या बरोबर कार्यामध्ये हे करायला लागतो, जोडी-जोडीने कार्यामध्ये समरस होतो, तेव्हा म्हणले त्याला आनंदाचा अनुभव यायला लागतो. शांती, समाधान, आनंद याचा अनुभव येतो. देवा ठाई प्रेम भाव, भक्ता प्रिय सेवा भाव. देवा ठाई प्रेम भाव. देवाच्या ठिकाणी काय असतं? प्रेम भाव असतो. भक्ता प्रिय सेवा भाव आणि भक्ताला प्रिय काय असतो? सेवा भाव असतो. तो विवेक आमच्याकडे आला होता. येत असतो नेहमी, बोलत असतो. त्याच्या ठिकाणी एवढा सेवाभाव आहे, की त्याने आमचं संपूर्ण कपाट एकदा आला, म्हणाला, "मी जरा तुमची पुस्तकं व्यवस्थित साफ करून देतो." म्हणलं, "ठीक आहे, करून दे." मला वाटलं काय हा अर्धा पाऊण तासात धूळ वगैरे झटकेल. तो आला सकाळी 10:30 10:30 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तो तेच काम करत होता. म्हटलं कमाल झाली तुझी. सगळी धूळ सगळं काय साफ करून टाकलं. पुस्तक त्याने साफ करून टाकलं. आणि मला आता परवा आला होता त्याला म्हटलं, "अरे, तू एवढं चांगलं पुस्तकं लावली." मी उसकटली म्हटलं, इकडचे तिकडे गेले. "मग उद्या येऊ का?" म्हणतो. तो म्हणतो, "उद्या येऊ का?" परत लावून देतो म्हणते. याला म्हणतात सेवाभाव. देवा ठाई प्रेम भाव, भक्ता प्रिय सेवा भाव. भक्ता प्रिय सेवा भाव. सेवेतून तो प्रेम घेतो आणि त्या प्रेमाने आनंद घेतो. देवा कार्याचे व्यवधान, भक्ता त्याचे अवधान. देव म्हणतो, "अरे, आता यांना हे द्यायचंय, काय यांना मंत्र द्यायचा आहे." लगेच आमच्या किरण मुळेंना सांगतो किंवा आमच्या यांना सांगतो, घोरपडेंना सांगतो. ते म्हणतात, "हां." ते सगळे व्यवस्था करतात. देवा कार्याचे व्यवधान, भक्ता त्याचे अवधान. तो अवधानी, अष्टावधानी असतो. आमच्या महाराजांच्या कार्यात आम्ही असं असायचो. त्यांचे एक जोशी म्हणून भक्त होते. अ, कर्जतचे. ते पोस्ट मास्टर होते आणि आमच्या सासऱ्यांचे ते मित्र होते. आमच्यापेक्षा वयाने मोठे. ते आम्हाला नेहमी म्हणायचे, "आष्टीकर तुमचं नाव आहे. तुम्ही अष्टावधानी असता." तुम्ही अष्टावधानी आहात त्याच्यामुळे तुमचं नाव आष्टीकर. म्हटलं बरं ठीक आहे. तुम्हाला अवधान असतं म्हणलं सगळं. सद्गुरूंच्या कार्याचं सगळं अवधान असतं. विसरलं, अमुक झालं तसं असं नाही. देवा कार्याचे व्यवधान, भक्ता त्याचे अवधान. म्हणून आनंद होतो आणि म्हणून देवभक्त संबंध येतात. अष्टावधानी जेव्हा तो असतो, तो स्वतः सांगतो असं करूया, तसं करूया. तेव्हा त्याचं तेव्हा तो भक्त होतो म्हणून. त्याला अवधान असतो सद्गुरूंच्या कार्याचं. मग किरण आम्हाला म्हणाला, की आता म्हणाले, "मी 1-2 वर्षांनी हे झालं, की आपण मग आपलं काम हेच म्हणजे सगळे या गावी, त्या गावी सगळं जायचं. सद्गुरूंचं कार्य करायचं बस." याला अवधान असं अवधान. देव आणि त्याने आनंद होतो. त्याने हे देवभक्त संबंध येतात. हे सगळं आज आम्ही तुम्हाला गुपित सांगतोय. आम्ही नुसतं प्रवचन सांगितलं असतं तुम्हाला काही कळलं नसतं. पण आम्ही सांगतो, की बाबा
हे साधन, हे साधन आहे. काय? ही साधना आहे, साधना. काय साधना आहे? की आता तुम्ही जे पद ऐकताय ना, ती साधनाच आहे. देवा कार्याचे व्यवधान, भक्ता त्याचे अवधान. देव घेई भक्ती ऋण, भक्ती ऋण घेतो. त्याची भक्ती घेतो आणि तो म्हणतो, की माझ्यावर ऋण आहे आणि पुष्कळ भक्ती केली. काय? परमानंद स्वामी म्हणायचे, की आम्ही त्यांना एकदा म्हटलं, "असं-असं करू का?" नाही म्हटले, "आता तुम्ही काही करू नका. तुमचे आमच्यावर खूप उपकार आहे. खूप ऋण आहे म्हणले तुमचं भक्तीचं ऋण एवढं आहे, की आता तुम्ही काही करू नका." देव घेई भक्ती ऋण, आनंदाचे करीतो सण. आनंदाचा सण करतो. त्याचं भक्तीचं ऋण घेतो. जोशींचं आम्ही ऋण घेतलं. त्यांच्याकडे हे काय श्रीकृष्ण मूर्ती स्थापना केली. त्यांचं ऋण घेतलं म्हणजे त्यांनी खर्च केला, धन खर्च केलं. म्हणजे सद्गुरूंनी ऋण घेतल्यासारखं झालंय ना. ऋण घेऊन सण करू नये म्हणतात. पण आम्ही ऋण घेऊन सण करतो. पण ते ऋण म्हणजे भक्तीचं ऋण असतं. देव घेई भक्ती ऋण आणि करतो काय? आनंदाचे करीतो सण, आनंदाचे करीतो सण. देव भक्त जोडी जोडी, देव भक्त अशी देवभक्ताची जोडी होते म्हणजे. अशी साधना करावी लागते त्याच्यासाठी. देवभक्त प्रेम जोडी आणि देवभक्ताची प्रेमाची जोडी झाली, की तिथे काय होतं? तेथे परमानंद गोडी. मग तिथे परमानंद प्राप्त होतो. मग तुम्हाला तिथे शांती, समाधान, आनंदाचा अनुभव येतो. इथपर्यंत साधना करावी लागते म्हणजे अशी. दुसरं त्यांचं पद आहे, की आनंद. आनंद कसा घ्यायचा? अहो आनंद नाही, आनंद नाही. मग आनंद कसा घ्यायचा? देव प्रेम अनुभविण्याचा मज लागलासे छंद. छंद लागला पाहिजे. तुला छंद लागलाय का? नाही. तुला म्हणाले आता तुझ्या संसाराला छंद लागलाय. संसार आहे की संसार करणे, नातेवाईकांकडे जाणे, गावाला जाणे, तिकडे जाणे, तिकडे जाणे. काय हा एक छंद आहे तुला. काय संसार करणे, संसाराचं सुख भोगणे हा छंद आहे. देवप्रेम अनुभवण्याचा छंद आहे का? तर भक्ताला देवप्रेम अनुभवण्याचा छंद हळू लागतो. मग तो फोन करतो. आज आम्हाला त्या रामेश्वरीने फोन केला, की "सद्गुरू, मी आजपासून काय यज्ञ सुरू केलाय. मला काही अडचणी आहे" म्हटले. "तर तुम्ही सांगा." मी त्याला सांगितलं. पण म्हटलं, "हा तू अ, देवयज्ञ केला." पण म्हटलं, "मुख्य यज्ञ जो आहे, प्रवचन ऐकणे, ज्ञान यज्ञ तो काही करत नाही तू." "असं असतं का?" म्हणले. "हो." म्हणलं, "असं असतं." "नाही मला माहिती नाही." म्हणले, "आता मी आजपासून तो पण करणार" म्हणाला. काय? म्हटलं, "हा यज्ञ ज्ञान यज्ञ केल्याशिवाय देवयज्ञाचं फळ मिळत नाही" म्हणलं. नुसतं लोकं काय म्हणतात, जपयज्ञ करतात. आम्ही जप जप करत बसतो. अरे सद्गुरूंचं प्रवचन ऐकत नाही, ज्ञानयज्ञ करत नाही. मग त्या जपाचा काही उपयोग नाही म्हणा. तू यज्ञ करतो, देवयज्ञ करतो, स्वाहा करतो. काय त्याचा आवाज नाही येते. सांगायला विसरलो मगाशी. आवाज बंद झाला की. आता येतोय का आवाज? हो, हो. येतोय ना? हां. देव भक्त जोडी जोडी देव भक्त म्हणजे झालं. देव प्रेम अनुभविण्याचा मज लागला असे छंद. देवाचं प्रेम अनुभवण्याचा छंद. मग तुम्ही फोन करा, विचारा, कार्यक्रमाला या, प्रवचनाला या, काय गाण्याचा कार्यक्रम होईल त्याला या, कार्यक्रम तुमच्या घरी करा.
या सगळं मिळून तुम्हाला तो हे काय दाखवतो, तर छंद छंद दाखवतो. मगाशी भोसलेनी आम्हाला आमचा त्यांचा संवाद झाला. ते सगळं लिहून पाठवलं. इतकं सुंदर तो विषय होता. फार सुंदर विषय होता. आता आम्हाला आताही सांगता येणार नाही म्हणा. मग सांगा कुठला विषय होता? तर बाबा तो मला सांगता येणार. श्रीकृष्णाने अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं गीता संपूर्ण झाल्यानंतर, की ते फारच सुंदर ज्ञान तुम्ही सांगितलं. ते आता पुन्हा मला सांगा. तर कृष्ण म्हणाले, की आता तेव्हा मी योगयुक्त होतो, तेव्हा तुला काय सांगितलं ते सांगितलं. आता परत मला गीता नाही सांगता येणार. तसं आम्ही सांगून जातो. त्याला म्हणतो, "अरे भक्तांनो, तुम्ही लिहून घ्या ते. ते आठवा लिहा." मग त्याने ते आज लिहून पाठवलं होतं मला. मी काय तुला सांगितलं ते लिही म्हणाले. ते ते लिहिल्यानंतर ते एवढं अद्भुत असतं, की त्याने आम्हाला लिहून पाठवलं. त्याच्यानंतर जेवणानंतर फोन आला. मग त्यांना आम्ही तेच सांगितलं. ते ताजं-ताजं होतं म्हणून तेच सांगितलं त्यांना. तेव्हा हे जे आहे ना, त्याने आनंद होतो. देवप्रेम अनुभविण्याचा मज लागलासे छंद. जीवनात भरुनी वाहे एक आनंद आनंद. मग सांगितलं ना, की आधी जीवनासाठी भक्ती मार्ग करतात. आणि मग भक्ती भक्ती एवढी वाढते, की तो जो आनंद एवढा वाढतो, की तो भरभरून वाहायला लागतो आणि तो पुढे जातो जीवनामध्ये. तसं पाणी सगळं वाहायला लागलं, की मग घरामध्ये पाणी जातं. तसं जीवनामध्ये तो आनंद जातो. जीवनात भरुनी वाहे एक आनंद आनंद. ही सगळ्यात श्रेष्ठ अवस्था आहे. देव देहाचा या धनी तो अर्पिला त्याचे चरणी. हा जो देह आहे ना, त्याचा धनी कोण आहे म्हणजे देव. म्हणजे देव कोण आहे? सद्गुरू. देव देहाचा या धनी तो अर्पिला त्याचे चरणी. प्रेम घेता सेवेतुनी एक आनंद आनंद. देह अर्पण केला आणि त्याची सेवा करून प्रेम घेतलं. प्रेम घेता सेवेतुनी एक आनंद आनंद. एक आनंद आनंद. देव मनाचा रमण त्याची देवाचे स्मरण. देव मनाचा रमण त्याच्यातच मन रमतं म्हणले आपण. त्याची देवाचे स्मरण. प्रेमी राहता रमून एक आनंद आनंद. आणि या प्रेमात रमून राहता राहता आनंदच आनंद होतो. आधी सांगितलं मनाचं उन्मन करा. काय मन मन मारा. मन मेलं पाहिजे का? तर निष्काम होशील. मन मन मेल्यानंतर निष्काम होशील. आणि निष्काम झाल्यानंतर संपलं का? नाही म्हणा. निष्काम झाल्यानंतर आत्मारामाचा अनुभव येईल. पण आत्मारामाचा अनुभव आल्यानंतर आनंदाचा अनुभव येईल का? नाही. समाधान शांतीचा अनुभव येईल का? नाही. मग त्याच्यासाठी काय? ते परत त्या मनाला जिवंत करायचं. काय आणि त्या त्या प्रेमामध्ये देव मनाचा रमण. त्या मनाला देवाचं रमण करायचं. देवामध्ये तो रमण करतो. त्याची देवाचे स्मरण. प्रेमी राहता रमून एक आनंद आनंद. मग त्या मनाला आनंदच आनंद आहे. मग ते काही संसारात जाणार नाही. देव बुद्धी योग दानी प्रगटवी सत्यवाणी. देव बुद्धियोग देतो म्हणा. बुद्धियोग देतो. आणि त्या योगामुळे काय होतं? योग माझा येता जुळणी एक आनंद आनंद. बुद्धियोग दानी प्रवचनातून ज्ञान ज्ञान देतो. एरवी सुद्धा बोललं त्यांच्याशी तर ज्ञान प्रगट होतं. आणि त्या ज्ञानाशी माझा योग, त्या सद्गुरूशी माझा योग जुळून आला, की मग आनंदाला काही कमी नाही. मग आनंदच आनंद. देव ध्यासाचे कारण लावी त्याचेची व्यवधान. देव चित्ती राहता ठसून एक आनंद आनंद. देव ध्यासाचं कारण आहे. सद्गुरू हे ध्यास. सद्गुरू आता आपले देव झाले. सद्गुरू देव झाले. आपण भक्त झालो. या अवस्थेचं या अवस्थेची साधना सांगतात, की सद्गुरू देव झाले आणि आपण भक्त झालो. देव ध्यासाचे कारण लावी त्याचेची व्यवधान. मग आम्ही असं सांगतो, "अरे अमुक करा, तमुक करा, कार्यक्रम करा. इकडे जा, त्यांना सांगा, असं करा. लिहा, लोकांना हे पाठवा लिहून." हे सगळं त्याच्यामुळे ध्यास, ध्यास नावाची अवस्था आहे. आणि ध्यास हे जे आहे ना, ही भक्ती मार्गातलं ध्यान आहे. ध्यान लावायची गरज नाही. त्याला सांगितलं तू अमुक-अमुक कर. घोरपडेने सांगितलं ते ते विचार पाठवतात सगळ्यांना. पुस्तक वाचतात, विचार काढतात, सगळ्यांना पाठवतात. हा जो त्यांना ध्यास लागलाय म्हणा, त्यालाच ध्यान म्हणतात. भक्ती मार्गाचं ध्यान म्हणजे हे आहे म्हणा.
देवध्यासाचे कारण लावी त्याचेची व्यवधान. देव चित्ती राहता ठसून एक आनंद आनंद. त्याच्यामुळे देव चित्तामध्ये ठसून राहतो आणि मग आनंदच आनंद. देव प्रेमे अंतःकरण येई भरुनी अकारण. आणि मग अकारण असं होतं की अकारण कंठ दाटून येतो, अश्रू यायला लागतात, रोमांच यायला लागतात, अष्टसात्विक भाव अकारण होतात. देव प्रेमे अंतःकरण येई भरुनी अकारण. त्याची होताची साधन एक आनंद आनंद. मग साधना काय? तर देवप्रेम. मग साधना म्हणले साधन काही लागत नाही. साधना आपोआप व्हायला लागते म्हणजे. देवप्रेमाने अंतःकरण भरून यायला लागतं. अकारण अकारण. आम्हाला बोलता बोलता एकदम असं अंतःकरण भरून येत. का? अकारण. आणि तेच साधन होतं, तेच महत्वाचं साधन होतं. तीच साधना होते आणि त्याच्यामुळे आनंद होतो. सच्चिदानंद अवस्थेची प्राप्ती होते. केवळ सद्गुरु सच्चिदानंद आहे असं नाही म्हणा. सच्चिदानंद त्या शिष्यालाही जो देव भक्त संबंध जो त्याचा अनुभव घेतो त्याला सच्चिदानंदाची अवस्था प्राप्त होते. देवप्रेमी देवप्रेम भक्त जीवनी वाही नित्यची भरभरून. त्याच्या जीवनामध्ये ते भरभरून ते प्रेम व्हायला लागतं देवाचं. परमानंद अंतःकरणी एक आनंद आनंद. मग त्याला परमानंदाचा अनुभव येतो. तेव्हा आमचे संजीव चव्हाण, रवींद्र भोसले, विवेक सावंत, किरण 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 मुळे. कधी कधी त्यांचं नावच मला एक विसरून जातं. किरण मुळे हे सगळ्यात सिनियर. तेव्हा या सर्वांचं असं त्यांनी कार्याचा ध्यास घेतलाय. आणखी कोणी असेल नाव सुटून गेलं असेल, पण कार्याचा ध्यास लागला. त्याच्यामुळे आपणहून फोन करतात, कार्याचा प्रचार प्रसार कसा करायचा त्याचा प्लॅन तयार करतात आणि त्यातून ते सद्गुरूंचं प्रेम आणि आनंद घेत असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये तो प्रेम आणि आनंद वाहत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, पश्यामी देवांस्तव देव देही. हे देवा, तुझ्या देहामध्ये मी काय काय बघतो. सर्वांस तथा भूत विशेष संगम. सर्व बघतो म्हणा आणि विशेष भूत संघ, सर्व प्रकारचे प्राणी मात्र बघतो. आणि एवढंच नाही, ब्रह्मांड ईशम, ब्रह्मदेव आणि ईश म्हणजे भगवान विष्णू आणि कमलासनस्थम ऋषी, कमलासनावर बसलेला आणि ऋषी आणि सर्व उरगान, उरगांचे दिव्यान. उरगान म्हणजे सर्प वगैरे, गंधर्व, देव गंधर्व सर्वांना बघतो. तेव्हा भगवान विष्णूच्या नाभी कमलावर स्वर्गलोक, त्यातील देव गंधर्व, तसेच ब्रह्मलोक आणि त्यातील ब्रह्मदेवाचा जो भगवान विष्णूच्या नाभी कमलावर स्थित आहे तो लोक, भगवान शंकर त्यांचा कैलास लोक, त्याचप्रमाणे मुख्य सप्तर्षी त्यांची ऋषिकुळ, हे सर्व मी तुझ्या विश्वरूपात पाहत आहे असं तो अर्जुन सांगतो. तसंच नागलोक, पाताळ लोकादी सप्त पाताळ मी तुझ्या विश्वरूपात पाहत आहे आणि तुझ्या चिद्रूपिणी मायेने तुझ्या अधिष्ठान रूप पडद्यावर मी 14 भुवनांच्या ब्रह्मांडाची बहुमितीय चित्र पाहत आहे. आणि हे सगळं कसं बघतोय मी? तर तुझा म्हणाले हा ब्रह्मांड तू निर्माण केला. या विश्वरूपाच्या पडद्यावर विश्वरूपाचा पडदा लावून टाकला आणि त्या पडद्यावर ही चिद्रूपिणी माया जी आहे ती मोठी चित्रकार आहे म्हणाले. चित्रकार, तिची चित्रकारी अद्भुत आहे म्हणे. ती चित्र काढते म्हणे. काय? ब्रह्मा विष्णू महेशाचं चित्र काढतं, देव गंधर्वांचं चित्र काढलं. भूमी, भूर भुवा स्वा, स्वर्गलोक, पाताळ लोक, सर्प, आणखी काय, देव गंधर्व, ब्रह्मदेव, विष्णू शंकर, सगळं म्हटलं मी. ती चित्र काढते या पडद्यावर. कुठल्या? विश्वरूपी पडदा. ही चिद्रूपिणी माया आणि 14 भुवनांच्या ब्रह्मांडाची बहुमितीय चित्र काढते. कोणी म्हणतात 64 डायमेन्शन्स आहे. 4 डायमेन्शन नाही, 10 डायमेन्शन नाही, 64 डायमेन्शन्स आहे या सृष्टीला, असं आपल्या वेदात लिहिलंय. तेव्हा ते गाणं आहे ना, माणुसकीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो.
चित्रकार तो. तेव्हा आम्ही हे चित्र त्यांच्याकडनं काढून घेतलं. आमचे संत आहेत त्यांच्या. सर्वांना ते दिसतंय आता चित्र. तेव्हा त्या विश्वरूपाच्या पडद्यावर, भिंतीवर अधिष्ठान रूप हे विश्वरूप अविनाशी आहे. आणि ती चिद्रूपी माया, तिचा एकच छंद आहे म्हणा. तिलाही छंद लागला प्रेम अनुभवण्याचा, आनंद अनुभवण्याचा. किती सारखी चित्र काढत असते तिचं, नवीन नवीन चित्र काढते आणि पुसून टाकते. हे ब्रह्मांड काढलं, काही काळ ठेवलं, पुसून टाकलं. परत दुसरं ब्रह्मांड काढलं, त्याच्यातले लोक काढले, पुसून टाकले. नवनवीन चित्र काढते, आनंद घेते. आणि तू मायेसहित त्या चित्रांचा आनंद घेतो. माया काय चित्र काढते बघा माझ्या विश्वरूपावर, त्याचा आनंद घेतो. हेच परमात्म्याचं सच्चित आनंद स्वरूप आहे. सत म्हणजे विश्वरूप, चित म्हणजे चित शक्ती, आणि ती विश्वरूपावर ब्रह्मांडाची चित्र काढते. आणि आनंद म्हणजे भगवान आपल्याच प्रगट झालेल्या विविध रूपाबद्दल त्याला प्रेम वाटतं. आणि प्रेम उत्पन्न होऊन तो आनंद घेत राहतो. असं अर्जुन म्हणतोय, पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूत विशेष संघान ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वान् उर्गांश्च दिव्यान्. श्री गुरुदेव